नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी प्रकाश राऊत माझ्या इझी ग्रामर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। काल आपण टेन्स मधील सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ व्यवस्थितरित्या शिकलो। आशा करतो की तुम्ही थोडी घरी प्रॅक्टिस केली असेल, तो व्हिडिओ पुन्हा पाहिला असेल आणि त्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स समजला असेल। आज आपण टेन्सचा दुसरा प्रकार पाहू, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। याला मराठीत म्हणतात चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ। आता या वाक्याच्या नावावरूनच आपल्याला या टेन्सच्या नावावरूनच आपल्याला या टेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे हे कळते। उदाहरणार्थ चालू वर्तमान काळ, वर्तमान काळात एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो। उदाहरणार्थ मी शाळेला जात आहे, गुरुजी आम्हाला शिकवत आहेत, ती आंबे खात आहे, वडील मला प्रश्न विचारत आहेत, वगैरे वगैरे। आता फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस टू बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट। आता वर्तमान काळातील टू बी चे रूप आहेत एम, इज, आर। एम नेहमी आपण आय नंतरच वापरतो, इज एकवचनी कर्त्यासाठी आणि आर अनेकवचनी कर्त्यासाठी। V4 म्हणजे मूळ क्रियापदाच्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावणं। उदाहरणार्थ गोला जर आपण आयएनजी प्रत्यय लावला तर गोइंग असं झालं एक क्रियापदाचं चौथं रूप। आता वाक्य पाहू, आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात आहे। फादर इज इटिंग अ मँगो, वडील आंबा खात आहेत। दे आर प्लेइंग क्रिकेट। तिन्ही वाक्य आपण बारकाईने तपासून पाहिले तर कर्त्यानंतर टू बीज अँड V4, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय। आय एम गोइंग टू स्कूल, फादर इज इटिंग अ मँगो, दे आर प्लेइंग क्रिकेट। हा झाला तुमचा चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आता यांना जर आपल्याला नकारार्थी करायचं आहे, नकारार्थी करताना आपल्याला काय एक गोष्टीची दक्षता घ्यावी लागेल। टू बी च्या रूपानंतर जर आपण नॉट वापरला तर ते वाक्य निगेटिव्ह झालं। उदाहरणार्थ आय एम गोइंग टू स्कूलचं आय एम नॉट गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात नाही आहे। फादर इज नॉट इटिंग अ मँगो, बस। म्हणजे टू बी च्या रूपानंतर जर आपण नॉट प्रत्यय लावला तर ते वाक्य निगेटिव्ह। आता हे होतं तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। परंतु टेन्स शिकणं म्हणजे कसं, आपल्याला या काळातील वाक्य त्या काळात बदलवता आलं पाहिजे। उदाहरणार्थ आपण मागच्या काळात काय शिकलो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, कर्ता क्रियापद आणि कर्म। इथं काय कर्त्यानंतर टू बीज आहे आणि क्रियापदाला आयएनजी आहे। उदाहरणार्थ जर मी म्हटलं तुम्हाला आय एम गोइंग टू स्कूल, हे वाक्य तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बदलून द्या तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे आपल्याला काय वापरायचं, कर्ता क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट। हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस। मग आय क्रियापदाचं पहिलं रूप गो टू स्कूल। चला, जर मी म्हटलं सीमा इज रीडिंग अ स्टोरी, कोणता टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, कारण की टू बीज आहे क्रियापदाला आयएनजी आहे। आता आपल्याला करायचं आहे याचं सिंपल प्रेझेंट टेन्स, तर काय होईल, सब्जेक्ट। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त आपल्याला कर्ता क्रियापद आणि ऑब्जेक्ट वापरायचं सीमा। परंतु थर्ड पर्सन असल्यामुळे आपल्याला क्रियापदाला यस किंवा येस लावायचं आहे। रीड्स अ स्टोरी, हा होता तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस। तुम्ही थोडंसं वाचन करा, व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।